सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. कागल निडोरी राज्य महामार्ग रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. कागल तालुक्यातील बामणेगाव परिसरात सुरू असलेल्या कागल ते निडोरी राज्य महामार्ग क्रमांक 195च्या रुंदीकरणाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. संबंधित कामासाठी कोणतीही अधिकृत जमीन संपादन प्रक्रिया राबवण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ज्या जमिनीमधून रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे त्या जमिनी अद्यापही शेतकऱ्याच्या नावावर आहेत. त्या जमिनीचा शेतसारा नियमितपणे भरला जात असून शासनाकडून जमीन संपादनाची कोणतीही नोटीस किंवा भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे अचानक सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याशिवाय संबंधित रस्ता कोणत्याही शासकीय नोंदीत किंवा अधिकृत नकाशामध्ये नोंदलेला नसतानाही काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेतली असून सहाय्यक उपअभियंता CA पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये सुरू असलेले काम तात्काळ थांबवावे, संबंधित जमिनीचे कायदेशीररित्या संपादन करावे आणि शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी किरण मगदूम, रणजित बाबर, नारायण पाटील, रामचंद्र चौगले, हरी चौगले, शाहू बाबर, बाबुराव मगदूम आदी शेतकरी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे प्राथमिक स्तरावर सांगण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्याचा वाढता रोष लक्षात घेता प्रशासनासमोर हे प्रकरण गंभीर बनण्याची शक्यता आहे. कागल निडोरी महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे हक्क धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली असून प्रशासनाने पारदर्शकता राखत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच काम करावे अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. कागल निडोरी मार्गावरती जे काय कामकाज सुरू आहे, शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचं कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता हे जे काय काम सुरू आहे हे बेकायदेशीर काम सुरू आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत शासनाला इथं टिकावसुद्धा मारू दिलं जाणार नाही असं या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही इशारा देतो. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.